कोण आहे? असं कोण पावडर लावतो? कोण आहे? बुवा आहे, बुवा भूत आहे भूत. रविवार म्हटलं ना तर एकतर फिरण्याचा दिवस किंवा काहीतरी असं घरातलं काहीतरी काम करायचं. तर बरेच दिवसापासून हे काम राहिलं होतं. आमचा सोफा आहे त्याचा फोम खूपच खराब झाला होता, त्यामुळे माणसं बोलवली होती कामाला आणि ते त्यांचं काम तिकडे करतच होते. तर म्हटलं आता आपण काय करूया, ते बऱ्यापैकी जेवण तर झालं होतं. तर आता कोथिंबीर वडी बनवायला सुरुवात केली होती. भरपूर कोथिंबीर स्वस्त झाली आणि मी एक जुडी आणली होती, 2 डबे भरले होते. तर म्हटलं इतकं काही आपल्याला भाजीला वरणाला लागणार नाहीये, तर म्हटलं आज त्याची वडी बनवूयात. तर इथे सगळे साहित्य घातले मी, म्हणजे आलं लसूण पेस्ट, ओवा, जे काही कोथिंबीर वडीत आपण घालतो ते सगळं घातलं आणि हे बघा छान असे मी 2 रोल तयार करून घेते. आता इथे बऱ्याचदा ना मी चाळणीवरती पूर्ण असं हे कोथिंबीर वडीचं बॅटर ते थापून घेते आणि मग अशाच चौकोनी त्याच्या वड्या तयार करून घेते. पण आता रोलच केलेत आणि 10 मिनिटासाठी ते वाफ द्यायला ठेवले. ते एका बाजूला होत आहे तोपर्यंत मस्त घावणे करून घेतेय. तर आज गरमागरम घावण्यांचा बेत आहे. तर आज काळ्या वाटाण्याची भाजी आहे. तर म्हटलं आता भाकरी आणि चपाती तर बऱ्याचदा आमच्याकडे होतच असते. तसं तर घावणे सुद्धा होत असतात, पण ते खास उर्वीसाठी म्हणून होत असतात. आम्ही काही असं जास्तीचं खात नाही. तर आज म्हटलं भाजीसोबत आपण घावणेच खाऊया. तर इकडे उर्वीला सुद्धा द्यायचे, त्यामुळे लवकरच बनवायला सुरुवात केली आहे. तर इकडे छान आज गरमागरम घावणे बनवते. काळ्या वाटाण्याच्या भाजीसोबत ना मला वडे सुद्धा आवडतात, पण त्यांना नको झाले कारण तेलकट आणि उर्वीला सुद्धा थोडा खोकला वगैरे चालू आहे. तर म्हटलं ठीक आहे आज आपण मस्त घावणे बनवूयात. तरी ते छान घावणे झालेत. आता गावाला जेव्हा आमच्या गावी घावणे बनवतो ना तेव्हा कावीळवरती म्हणजे बिडाचा जो तवा असतो ना त्यावर घावणे तर अप्रतिमच होतात. पण आपल्या नॉनस्टिकचा तवा आहे त्यामध्येच आज घावणे बनवले. सोबत ही काळ्या वाटाण्याची भाजी, वरण भात सगळं जेवण तयार झालंय. फक्त कोथिंबीर वडी थंड करायला ठेवली आहे. ती छान तळून झाली नाही की मस्त आम्ही जेवायला बसणार आहोत. तरी बघा कोथिंबीर वडीचा एक छोटा रोल होता तोच तळून घेतलाय, बाकी तशीच फ्रीजला ठेवली आहे. आणि छान आजचं जेवण तयार झालं, मस्त आम्ही जेवून घेतलं. त्यानंतर संध्याकाळी उर्वीचं असं रंगवणं चालू होतं. तिला ड्रॉइंग बुक दिली, पण ती बाजूला करून ना ती फक्त असं फरशीवर खराब करणं चालू होतं. एकतर तिने हल्ली भिंती सुद्धा रंगवायला सुरुवात केली आहे, सोबतच लाद्या सुद्धा रंगवतात. तर इकडे छान फोम लावून झालं आणि त्यानंतर ना कव्हर सुद्धा नवीन लावून घेतला. कारण भरपूर स्क्रॅच वगैरे त्याला झाले होते. त्यामुळे त्यांचं ते काम चालू होतं. आता मला काहीच काम नव्हतं म्हणून म्हटलं आज आपण मखाना, कुरमुरे ते छान असं भाजून घेऊयात. कारण मग पावसाच्या वातावरणामुळे ना कुरमुरे सुद्धा थोडे दमट झाले आणि खायला मजा येत नव्हती. कुरकुरीतपणा राहिलाच नव्हता. ते सगळं झालं म्हटलं आता ओट्स सुद्धा आपण ओट्सची पावडर करून ठेवते मी बऱ्याचदा उर्वीला किंवा माझ्यासाठी सुद्धा होतं ओट्स. त्यामुळे ते सुद्धा भाजून नंतर त्याची पावडर तयार करून ठेवली आणि त्यानंतर आमचा सोफा बघा एकदम नवीन लूक त्याला आलेला आहे. तर असं आमचा रविवारचा दिवस सगळं काम करण्यात गेलेलं आहे. चलो बाय.